तर मंडळी, पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर धाराशिव येथील एका जत्रेमध्ये कुस्तीच्या फडामध्ये हल्ला झाला होता, ज्यामुळे तो एकदा पुन्हा चर्चेत आला आहे. पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील घायाळ हा कुख्यात गुंड आहे, पण तो नेमका कोण आहे आणि आतापर्यंत त्याची नेमकी पार्श्वभूमी काय राहिलेली आहे हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी राज, तुम्ही बघताव वास्तक मराठी. तर निलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आणि अंडरवर्ल्ड मधील प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारामारी आणि दहशत पसरवणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुण्यातील कोथरूड, मुळशी आणि इतर परिसरामध्ये त्याच्या गुन्हेगारीच्या कारवाईची मोठी दहशत आहे. तर निलेश घायवळ याचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्याने पुण्यातच शिक्षण घेतले. पुन्हा नंतर त्याने मास्टर इन कॉमर्स पर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो गुन्हेगारी विश्वाकडे वळाला आणि गजानन मारणे या दुसऱ्या गुन्हेगाराच्या संपर्कात आला. तर निलेश घायवळ आपली गुन्हेगारी कारकीर्द गजानन मारणे सोबत सुरू केली. दोघांनी एकत्र अनेक गुन्हे केले. त्यापैकी एक गुन्हेगाराच्या खुनाच्या प्रकरणात त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला, ज्यामुळे दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. मारण्यासोबत फूट पडल्यानंतर घायवळने स्वतःची गुन्हेगारीची टोळी स्थापन केली. त्याने कोथरूड, मुळशी आणि पुणे शहरातील इतर भागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जमीन व्यवहार, खंडणी आणि दलालीतून त्याने करोडो रुपये कमावले. घायवळ आणि मारणे यांच्यातील वैमनस्यामुळे पुण्यात टोळी युद्ध भडकले. या वादात अनेक खून, हल्ले आणि हिंसक घटना घडल्या. 2009 मध्ये मारणे टोळीने घायवळच्या खुनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 2010 मध्ये घायवळ टोळीने सचिन कुडले याचा खून केला, जो मारणे टोळीशी संबंधित होता. मारणे टोळीने घायवळ टोळीत पप्पू गावडे आणि अमोल बदे याचा खून केले, ज्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र झाला. घायवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये 23 ते 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणे आणि खंडणी याचा समावेश आहे. 2010 मध्ये दत्तवाडी परिसरात गोळीबार करून सचिन कुंडले याचा खून करण्यात आला होता. या खुनाच्या प्रकरणात निलेश घायवळला अटक झाली होती, पण फेब्रुवारी 2019 मध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली. तसेच 2015 मध्ये घायवळ टोळीतील 13 जणांना पोलीस जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आलं होतं. 2021 मध्ये त्याच्यावर आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अर्थात मकोका अंतर्गत कारवाई झाली. त्याला येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं. 2019 मध्ये उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला, ज्यामुळे तो पुन्हा सक्रिय झाला. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली. 2020 मध्ये त्याच्या टोळीतील एका सदस्याला पिस्तूल आणि काडतुसासह अटक करण्यात आली. 2024 मध्ये पुणे नगर रस्त्यावर त्याच्या गाड्यावर काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट बॉस लिहिलेले असल्याने वाहतूक पोलिसांनी 6,000 रुपये दंड ठोठावला. यावेळी त्याने पोलिसांची हुद्दत घालण्याचा प्रयत्न केला होता. तर बघा, आश्चर्याची बाब म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी घायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या सोबतचा फोटो ट्विट करत जोरदार टीका केली होती. त्यामुळे घायवळ पुन्हा चर्चेत आला होता. दरम्यान 2024 मध्ये पुणे पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांना परेड घेतली, त्यात घायवळचा समावेश होता. मात्र त्यानंतरही त्याचे सोशल मीडियावर दहशत पसरण्याचे व्हायरल झाले आहे. 2024 मध्ये धाराशिव येथील वाशी पोलीस ठाण्यात त्याच्यावर खंडणी आणि धमकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. घायवळच्या गुन्हेगारी कारवायामुळे पुण्यातील कोथरूड, सुतारवाडी आणि मुळशी परिसरात दहशत होती. त्याच्या टोळीचे अनेक तरुणांना गुन्हेगारीकडे आकर्षित केले. त्याच्या आणि मारणे टोळीच्या वादामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. पोलिसांच्या सततच्या कारवायानंतर तो जामिनावर सुटका मिळवून पुन्हा सक्रिय होतो. त्याच्या गुन्हेगारी कारवायामुळे आणि राजकीय विवादांमुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. तर अशा प्रकारचा प्रवास आता निलेश घायवळ याचा.